प्रांशी इलेव्हन ठाकराचा पाडा विपक्ष जगदीश इलेव्हन चाविंद्रा असा फायनलचा सामना। सलामीची जोडी प्रणव, नॉन स्ट्राइक एंडला प्रेम आणि गोलंदाज प्रज्वल। हो चांगला पटका, चेंडूला कट केलेला होता, चेंडू जातोय तो पॉइंटच्या रिजनला। एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण झालेली आणि 2 धावांनी संघाचा श्री गणेश होतोय आणि 2 धावांनी खातं खोलतोय ते प्रणव याचं। प्रज्वल याने सुद्धा चांगला प्रभावित केलेला आहे, भावेश जोशी यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली या स्पर्धेमध्ये। प्रज्वल सामना करेल तो प्रणव। फुलटा चेंडू पाठवून दिला मिड विकेटच्या वरून, 6 धावांसाठी षटकार। षटकाराने धावसंख्या डायरेक्ट उसळी घेते 8 वरती। चांगली फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजांनी मिळून, मागच्या सामन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप केली होती या दोन्ही संघांनी मिळून। पाहूया गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज प्रज्वल, धावसंख्या 8, सामना करेल प्रणव। इथे मात्र सुंदर फटका, मात्र फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, 1 धाव पूर्ण आणि इथे मात्र चुकी होते यष्टीरक्षकाकडनं, चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं आणि त्याचंच रूपांतर 2 धावामध्ये। या 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 10। बघा चेंडूमध्ये जर ताकद असती, फटक्यामध्ये ताकद असती ना, तर निश्चितच हा चेंडू कदाचित सीमापार झाला असता। मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्ही मैदानामध्ये काय करता याला महत्त्व दिलं जातं। बाहेरून आम्ही कितीही बोललो, असं केलं तसं केलं, त्याला काही महत्त्व नसतं। गोलंदाज तयार प्रज्वल, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता, स्वतः भावेश कर्णधार चांगला प्रयत्न केला। सोपं नसतं मित्रांनो, तुम्ही धावून अशा प्रकारचे झेल पकडणं, चांगला एफर्ट इथे मात्र 100% आपला एफर्ट देताना आणि कालच्या दिवसामध्ये चांगलं प्रभावित केलेलं आहे भावेश जोशी, कर्णधार आहे संघाचा। गोलंदाज तयार प्रज्वल, मोठा फटका, चेंडू जातोय हवेमध्ये आणि या सीमा पार षटकार। थँक्यू डीजे। मित्रांनो तुमच्या भेटीला नक्कीच आई एकविरा पालखी सोहळा जो आहे, नक्कीच आपल्या गावातून पालखी कारलेला जात असतो आणि ते पालखीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ज्याला कोणाला जायचं असेल पालखीला तर आपण नाव नोंदणी शंकर गुलवी, जयदास नाईक आणि ते संपूर्ण आयोजनकडे आपण नक्कीच आपलं नाव नोंदवायचं आहे। षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र षटक पहिल्या षटकाची समाप्ती, चांगली सुरुवात, धडाकेबाज सुरुवात। इथं मात्र दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून प्रणव याने 18 धावा कुठलेले आहेत, कुठल्याही प्रकारचा गडीबाज झालेला नाहीये। तसेच मित्रांनो तुमच्या भेटीला येत आहे अजून एक नवीन वर्षामध्ये एक मेगा इव्हेंट, जो म्हणजे जय बजरंग चषक 2025 नवीन वर्षामध्ये एक मोठा आयोजन करण्यात येणार आहे हरी जोशी आणि त्यांच्या माध्यमातून। गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज तसेच मित्रांनो 2 तारखेला आपल्या गावातील भादवड टेमगरपाडा गावाचं नाव उंच करणारी मानाची पालखी, साईबाबाची पालखी येत्या 2 तारखेला ठीक गावातून निघणार आहे, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। न्यूमॅन इन सुजित गोलंदाजीसाठी तयार, सामना करेल प्रेम, ज्याने आतापर्यंत खूप प्रभावित केलेला आहे आपल्या संघा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये, चांगली फलंदाजी केलेली आहे प्रेम याने। अवया सुजित आणि प्रेम, अजूनही भावेश जोशी याला पाचारण केलेलं नाहीये। इथे मात्र पंचांचा नोचा इशारा येतोय, चेंडू खूपच हवेत गेलेला आहे।
झेल तर पकडलेला आहे आणि रनआउटची संधी आहे समोर. आणि हा नो चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री असणार आहे. फ्री हिट पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे. आय थिंक साईडचा कॉल नव्हता दिला होता. ओव्हरस्टेपिंगचा तर नसणार आहे. साईड कॉल नव्हता. आणि बघा मित्रांनो अतिशय दक्ष आमचे पंच ज्यांचा अनुभव आमच्या वयापेक्षाही जास्त क्रिकेटचा. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. नक्कीच चांगला उल्लेख केला मयूर. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक असंही एक फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधला. ठाणा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नाव चर्चेला होतं. आपण नक्कीच त्यांचा क्रिकेट बघितला असेल लहानपणी असताना. आजही ते 40 प्लेचं क्रिकेट खेळत आहेत आणि उच्च कोटीचा क्रिकेट त्यांचं बीटीवेल मध्ये आपण बघितलं. जवळजवळ 11 षटकार त्यांनी ठोकले होते त्या संपूर्ण मालिकेमध्ये आणि ठरला होता मालिकवीर जगदीश नाईक वंडर ऑफ भिवंडी पंचांच्या भूमिकामध्ये. हा निश्चितच संदेश पाटील एक गोष्ट आवर्जून उल्लेख तुम्ही की ज्या वेळेस नक्कीच आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला क्रमांक दुसरं तिसरं आणि चौथं पारितोषिक सुंदर असे ट्रॉफी स्पॉन्सर करणारे आमचे गजेंद्र गुलवी साहेब उपस्थित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. दिवसचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बीड बॅस म्हणत आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली 23 वरती. चांगली गोलंदाजी इथं मात्र नवीन आलेला गोलंदाज सुजीच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा करणं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आणि खेळ संपुष्टात इथे प्रणव्याची. नवीन ऑलराऊंडर खेळाडू डावखुरा हाताचा फलंदाज अमोल ठाकूर यांनी गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे. सन्माननीय योगेश गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहेत. या स्पर्धेमध्ये हर्षित 11 टीम संघाचे कर्ताधर्ता आणि तसेच गजेंद्र गुलवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या मुख्य व्यासपीठावर. गोलंदाजी मात्र डावख्या हाताने करतो हा गोलंदाज. फलंदाजी उजव्या हाताने तयार अमोल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते अमोलच्या माध्यमातून. हो सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. एक धाव पूर्ण. चांगली फेक ही आणि चांगला बॅकअप केला होता तिथं. नक्कीच मी सन्माननीय योगेश गुलवी दादो यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचलेल्या आहेत. अजय पाटील आणि लगेच विपुल पाटील प्रत्येक पाहुण्याला नक्कीच आपल्या नजरेमध्ये कैद करताना. धावसंख्या 24. मोठा फटका चेंडूला. पाहूया बाउंड्री क्लिअर होते का. आणि सर्वात मोठी बाउंड्री क्लिअर करताना इथे फलंदाज प्रेम. धन्यवाद डीजे. बघा या ग्राउंडवरती धावसंख्या 30 झालेली. सर्वात मोठी बाउंड्री जर कोणत्या साईडला असेल तर ती त्याच साईडला होती ज्या साईडला आता फलंदाज प्रेम याने षटकार ठोकला. आणि सोपं नाहीये त्या साईडला षटकार ठोकणं. 10 मधून 9 खेळाडू तिथे बाद होत असतात. तसेच विनय पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या षटकाराने धावसंख्या उसळते 30. दुसरं षटक मार्गस्थ चालू असलेला फायनलचा सामना. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिलेला आहे. चेंडू गेलेला आहे तो लॉंग शॉट लॉंग ऑनला. एकदा पूर्ण आणि 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अंती धावसंख्या झालेली आहे 1 बाद 31. आता झालेल्या सर्व पाहुण्यांच्या माहितीकरता चालू असलेला फायनलचा सामना. फ्रान्सी 11 ठाकराचा पाडा विपक्ष जगदीश 11 चाविंद्रा. जगदीश 11 चाविंद्रा संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केले होते. चला स्पीडअप करायचं आहे. बघा जगदीश 11 यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे आणि तुम्हाला कालचा अनुभव आलाच असेल की काल तुम्ही गोलंदाजी याच वेळेला करत होतात.
त्यामुळे तुम्हाला फलंदाजी करायची आहे, लक्षात असू द्या. नक्कीच कालची घटनापूरक मॅच राहिली होती. गजेंद्र गुलबी फॅम टीम, त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि जगदीश इलेव्हन साविंद्रा संघ काल क्वालिफाय मॅच होती. मात्र शेवटच्या मोमेंटला नक्कीच निर्णय चुकला होता कर्णधाराचा असंच म्हणू शकता आपण, कारण की दोन्ही कर्णधारांना सांगितलं होतं की 3 षटकाचा सामना आहे आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनने सांगितलं ठीक आहे आम्हाला मान्य आहे. मात्र टॉस जिंकल्यानंतर तुषार नाईक भरपूर निराश झाला होता. तर इथे फायनलचा मॅच पूर्ण वेळेनुसार संपेल हीच आम्ही अपेक्षा करतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. आणि क्रिकेट आहे मित्रांनो, जर आणि तरला जागा नाहीये. चला नवीन गोलंदाज, तिसरा गोलंदाज आदेश गोलंदाजीसाठी सामना करेल तो प्रेम. पाहूया प्रेम हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू सीमापार आहे देखील, बघा समजलंच नव्हता, चेंडू हवेत फक्त. आणि मोठा फटका प्रेम याच्या बॅटमधून डायरेक्ट षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 37. नक्कीच टायमिंग फुटवर्कचा वापर इथे पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. घुटना टेक सिक्सर देख जबरदस्त 6 इथे पाहायला मिळाला. व्यासपीठाच्या वरतून चेंडू सीमारेखा पार झाला होता षटकार. निश्चितच संदेश पाटील चांगली फलंदाजी इथे मात्र प्रेम याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागणार आहे. शेवटचे काही चेंडू शेष असणार आहेत. डेथ ओव्हरचा खेळ चालू झालेला आहे. पंच चेंडू घ्यायचा आहे. चांगली फलंदाजी इथे मात्र दोन्ही फलंदाज यांच्या माध्यमातून. अमोल ठाकूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका नव्हता इथे म्हणावा लागेल, कारण का चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. चांगली गोलंदाजी इथं मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल गोलंदाज आदेश याचा. नक्कीच तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 38 धावा धावपलकार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या आहे संदेश पाटील, कारण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. आणि अशा प्रकारचे मोठे फटके जर आले तर मोठी धावसंख्या उभारू शकतो. इथे मात्र 2 धाव. पंच डायरेक्ट हिट झाला होता आणि गडी बाद. शेवटच्या मोमेंटला बघितलं की बॅट जी आहे खेळपट्टीमध्ये पोहोचली नव्हती आणि वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याने जाण्याचा आदेश दिले फलंदाजाला. आउट होते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज. निश्चितच संदेश पाटील बॅट ग्राउंडेड करणं हे किती महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये हे आपण पाहू शकतो. ही 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 आणि दुसरा गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. चला नवीन आलेला फलंदाज अक्षय मॅन फ्रॉम टेमघर. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया कशा प्रकारे हा संघ खेळतो. मिक्स खेळतोय संपूर्ण संघ, काही टेमघरचे काही वेल्याचे, एक भाटाळ्याचा आणि ठाकराचा पाडा असा हा मिक्सअप संघ. आणि समोरचा संघ सुद्धा तसाच प्रकारे खेळताना. इथे मात्र मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला आणि अक्षय याची खेळी संपुष्टात. धन्यवाद डीजे. मग अक्षय याला या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. प्रेम याने मात्र चांगलं प्रभावित केलेलं आहे. धावसंख्या 39. नवीन फलंदाज येतो या धीरज. बघा स्पीडअप करायचं आहे फलंदाज, स्पीडअप करायचं आहे, कारण का समोरील संघाला सुद्धा फलंदाजी करायची. अजूनही 1 षटक बाकी आहे. धीरज धन्यवाद. स्पीड करायचं आहे आपण. आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ नवीन फलंदाज धीरज. पाहूया चांगली गोलंदाजी इथं म्हणावी लागेल गोलंदाज आदेशाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, चांगला फटका म्हणावा लागणार आहे, मात्र इथं झेल सुटतोय.
बघा विकेट प्राप्त झाला असता तर नक्कीच दबावाखाली आला असता, कारण का 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली होती आदेशाने. इथं मात्र बांधून ठेवलेलं आहे आणि आपल्या 3ऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात आदेशाने. 10 धावा खर्च केल्यात. या ग्राउंडचं जर आपण क्षेत्रफळ पाहिलं तर त्या दृष्टीने एक चांगली धावा डिपेंड केलेली आहेत. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 41. इथून जर 12 ते 15 धावा आल्या ना तर एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच समजू शकतो, कारण का समोरील संघामध्ये सुद्धा भावेश सारखा एक तगडा फलंदाज आहे ज्यांनी चांगली फलंदाजी केली. आता तर आपण त्याला गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये पाहू शकतो. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज भावेश. मॅन फ्रॉम आमने. भावेश जोशी मॅन फ्रॉम आमने पाहूया गोलंदाजीसाठी तयार. इथे मात्र आणि बॅटची एज अँड गॉन. प्रेम याच्याकडून गडी बाद होतोय प्रेम. चला नवीन फलंदाज आपण लगेच जायचंय. आऊट झालेला फलंदाज आपण त्वरित जायचंय डगआउट मध्ये. चांगला गोलंदाज अक्षय आणि संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे. आल्या आल्या विकेट प्राप्त करून दिलेला आहे कीर्तिराज नवीन फलंदाज. मित्रांनो नक्कीच सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना आहे. उद्या नववर्ष निमित्त होम मिनिस्टर हा कार्यक्रम नक्कीच ठेवण्यात आलेला आहे. माझा आवाज जर लाईव्हच्या माध्यमातून आणि जर इथे उपस्थित महिला भगिनी उपस्थित असतील त्यांच्याकरिता हा कार्यक्रम असणार आहे. भावेश दिनांक 8 जानेवारी या रोजी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर आपण नक्कीच नाव नोंदणी करून घ्यायची. आपण हल्दी कुंकू कार्यक्रम देखील आहे. होम मिनिस्टर प्रेम मनोहर तरे सादर करणार आहेत. तर आपण आपलं नाव नोंदणी करायचंय. भावेश जोशी षटकातील पुढचा चेंडू घेऊन अंतिम षटक मार्गस्थ मारण्याचा प्रयत्न. चेंडू केलेल्या स्क्वेअर लेगच्या रिजनला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर 4 धावामध्ये जातोय. एक महत्त्वपूर्ण 4 धावा इथे संघासाठी येताना. ठाकराचा पाडा या संघासाठी या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 45. इथून जर 5 ते 10 धावा अजूनही आल्यानं तर मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो, कारण का चांगली गोलंदाजी आहे तिथे. आता मात्र फील्डमध्ये थोडंसं चेंजेस करताना अंतिम सामन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची चुकी करू शकत नाहीये, कारण का इथं एक छोटीशी चूक आणि तुम्ही 1 नंबर ट्रॉफीपासून मागे. बघा इथे कोणतरी 2 नंबर होणार आहे. मात्र जी युद्ध चालू आहे ना, ही जी घमासन चालू आहे ती 1 नंबरसाठी चालू आहे. गोलंदाज तयार भावेश जोशी. इथे मात्र सुंदर चेंडू ब्लॉक कॉल मध्ये टाकला होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. थोडंसं थंबल. इथे मात्र खराब थ्रो. चांगला बॅकअप. बघा तिथे थोडं आपण पाहायचंय. मात्र जबरदस्त क्रिकेट, खरंच जबरदस्त क्रिकेट झाला इथे. कुठलाही संघ हार मानायला तयार नव्हता. चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. यानंतर बॅटिंग करायची तुम्हाला. या एकत्र होऊ नका आपण. हे चेंडूवरती तुम्हाला एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला अडवण्याचा प्रयत्न केला आणि थ्रोमध्ये कुठेतरी चुक्या झाल्या थोड्या. अन्यथा या धावा झालेल्या आहेत 47. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 47 वरती. अंतिम षटक चालू आहे. काही चेंडू शेष आहेत. चला स्पीडअप करायचं आहे. चाविंद्र संघ तुम्हालाच फलंदाजी करायचे आणि ठाकराचा पाडा संघाला सुद्धा विनंती असेल, इनिंग संपल्यानंतर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपटलेला चेंडू, हुक केलेला चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमा पार चौकार आणि अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे संघाचं. थँक्यू डीजे. भरपूर स्वागत आणि सन्मान देखील होणं बाकी आहेत. तर आपण टीम मीटिंग करू नका. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण स्वागत सन्मान देखील पाहुण्यांचं करणार आहोत. 51 धावा.
आता मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये जाताना तो ठाकराचा वाडा संघ चांगली फलंदाजी आतापर्यंत सर्व फलंदाजांनी केलेली ठाकराचा वाडा संघाच्या आता मात्र फील्डमध्ये काहीच चेंजेस करताना बघा ज्या अर्थी तुम्ही बाउन्स चेंडू टाकत असता गोडलेनला चेंडू टाकत असता त्या अर्थी तुमचा फाईन लेग जो असतो यष्टीरक्षकाच्या मागचा खेळाडू हा 38 सर्कलमध्ये नसायला पाहिजे असतो कारण का कधीही चेंडू बॅटची एज लागून बाउंड्री पॉड होऊ शकतो तशाच प्रकारचा फटका इथं हुक केला होता पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे करतोय चुकी कीर्तिराज एक चांगला चेंडू भावेश जोशी याच्या माध्यमातून आमण्याचा हा खेळाडू चांगलं प्रदर्शन याने सुद्धा कालच्या संपूर्ण दिवसामध्ये दाखवलं होतं त्रिमूर्ती संघाविरुद्ध सुद्धा चांगला खेळ केला होता आणि चांगली गोलंदाजी केली होती भावेश जोशी षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल कीर्तिराज पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर उचले घेत नाहीये सबमरीन डिलिव्हरी आणि इथे रनआउट तर 4 षटकांची समाप्ती आणि स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषकाला जिंकण्यासाठी या धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते 52 धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत आपण पहिला फ्रान्स शिलवन ठाकरेचा पाडा टीम जो आहे त्याला मी विनंती करतो की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय टार्गेट जो ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे 52 धावांचा आहे लक्षात असू द्या कोणत्या प्रकारचा टीम मीटिंग ब्रेक अजिबात घेऊ नका फायनल लवकरात लवकर आपण संपवणार आहोत उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ही स्पर्धा कालपासून सुरू झालेली आहे मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज पाहुणे इथे उपस्थित राहिलेले आहेत उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील आम्ही करणार आहोत सन्माननीय योगेश गुळवी यांचं शुभागमन झालेलं आहे आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह इथे देण्यात आलेले आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत हर्षित एंटरप्राइजेस संघाचे ओनर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण वेळ न घेता आपण लगेच स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत आयोजन कमिटी आपण स्वागत आणि सन्मान तयारीमध्ये ठेवायचे आहेत संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी आई एकविरा ग्रुप आपण नक्कीच उजव्या बाजूला यायचं आहे जिथे व्यासपीठ जो आहे या बाजूला आपण सर्वांनी यायचं आहे आपला जो कॅमेरामॅन आहे त्या बाजूला सर्व आयोजक आई एकविरा ग्रुपचे सर्व सदस्य आपण सर्वांनी एकत्र यायचे उपस्थित सर्वप्रथम मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण करणार आहोत मी अरुण पाटील मामा यांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर नक्कीच सज्ज राहायचंय आपल्या शुभास्ते सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत मित्रांनो कोणताही कार्यक्रम असू द्या आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्याचं तन मन धन आणि सर्वच काही आयोजकांना देत असतात दानशूर राजा नाव इथूनच त्यांना देण्यात आलं कोणताही कार्यक्रम गावामध्ये असू द्या त्यांचं 4 हात असल्याने तो कार्यक्रम पार होत नाही असे दानशूर राजा सन्माननीय मदनमोहन नाईक साहेबांचा हा मानस सन्मान इथे आम्ही करत आहोत मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक अजय पाटील यांचे पिताश्री अरुण पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे आपण करायचा आहे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सन्माननीय श्री मदनमोहन नाईक साहेबांचा हा मान सन्मान इथे होत आहे या मुख्य व्यासपीठावर त्यांना महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचा वस्त्र जो आहे आपण देत आहोत प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये थँक्यू सो मच त्यानंतर अजून एक मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर होईल प्रत्येक गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या दुःखाचा असो किंवा सुखाचा असो तेव्हा हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक आमच्या गावाचे नक्कीच एक भजन सम्राट आहेत आणि त्यांचा हा मान सन्मान मी करण्याची विनंती करतोय पुन्हा एकदा अरुण पाटील मामांना की आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे सन्माननीय विश्वनाथ महाराज नाईक यांचा सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना उपशहर प्रमुख सन्माननीय विश्वनाथ महाराज नाईक यांचा या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचा हा वस्त्र देतो आपण माहेची शाल प्रेमाचा प्रतीक आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत हा सन्मान चिन्ह जो आहे योगेश गुळवी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यानंतर आता मी विनंती करतोय प्रमोद पाटील यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे पुढील स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचे आहेत
थँक्यू सो मच अरुण पाटील मामा. आपण आता थोडं खालती उतरायचं आहे. प्रमोद पाटील यांच्या शुभास्ते पुढील सन्मान जे आहेत होत आहेत. मी सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करू इच्छितो या मुख्य व्यासपीठावर. आमचे ज्येष्ठ शाखा प्रमुख सन्माननीय सुरेश बालू पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा हा मान सन्मान इथे आपण करत आहोत. मी प्रमोद पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान इथे करत आहोत. हे आपण पाहू शकता. भादवाड टेमगरपाडा पाईपलाईन रिक्षा युनियन माजी अध्यक्ष आहेत प्रमोद पाटील यांच्या शुभास्ते हा सन्मान मॅच ऑन ठेवायचे मिळेल. मी नक्कीच स्वागत आणि सन्मानाकडे बघत आहोत कारण की स्वागत सन्मान होणं देखील फार महत्वाचं आहे. मॅच सुरू झालेली आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये फक्त स्कोरवर आपण लक्ष ठेवायचं आहे. आता पुढील सत्कार सन्मान जे आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर जसं वेळ मिळेल तसं आपण करू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर पाटील यांच्यासोबत. धन्यवाद संदेश पाटील. तर ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती ना त्याच प्रकारची सुरुवात इथे पहिल्याच चेंडूवरती केलेली. इथे फलंदाज योगेश्वर याने षटकार ठोकलेला आहे. चांगली सुरुवात इथे योगेश्वर याच्या माध्यमातून. बावन्न धावांचं टार्गेट असणारे मात्र चांगली सुरुवात इथे करताना फलंदाज योगेश्वर. पुन्हा एकदा चेंडू हवे ते खूप उंच गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय का. मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एकदा पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या झालेली 8. ओव्हर टू संदेश पाटील. नक्कीच धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स पुढील स्वागत आणि सन्मान पुन्हा एकदा मी प्रमोद पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. पुढील मान सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचे. सन्माननीय खंबीर नेतृत्व कोणताही कार्यक्रम असू द्या आम्हाला त्यांचं सहकार्य नेहमीच असतो. श्रीनाथ पाटील अंकल यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. भिवंडी उपशहर प्रमुख आहे श्रीनाथ पाटील अंकल यांचा हा मान सन्मान प्रमोद पाटील यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. मान सन्मान स्वीकारताना आपण पाहतोय. स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर सन्माननीय प्रमोद पाटील यांना श्रीनाथ पाटील अंकल यांचं. प्रत्येक समस्या सोडवताना श्रीनाथ पाटील अंकल यांना आपण बघितलेला आहे. मग ग्राउंडचा विषय असो किंवा गावातला विषय असो. धन्यवाद आपण इथे आलात या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान पुन्हा एकदा प्रमोद पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय शिवसेना सचिव सन्माननीय दिलीप अप्पा नाईक साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रमोद पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मान सन्मान प्रत्येक व्यक्तीला आपण सन्मानित करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान आई एकविरा ग्रुप भादवड यांच्या वतीने केला जात आहे. माहेची शाल, महाराष्ट्राची परंपरा, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह योगेश गुळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा सन्मान चिन्ह आपण देत आहोत. धन्यवाद. पुढील सत्कार आपण षटकाच्या समाप्तीनंतर ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पहिले षटक अजूनही मार्ग असते. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 11वरती. बघा 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे या स्पर्धेला जिंकण्याकरता. ठाकराचा पाडा आहे संघाने. समोर संघ आहे चाविंद्रा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यष्टनच्या वरून चेंडू जातोय. इथे मात्र स्वतःला जज करता आलं नव्हतं. पहिले षटक अजूनही मार्ग असते. धावसंख्या 11 झालेली. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला होता तो योगेश्वर याच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र त्यांना थांबवून ठेवलेलं आहे. चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू मला वाटतंय बाकी असणार आहे. अंतिम चेंडू पाहूया काय होतंय या पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बीट बॅट्समन. चांगला कमबॅक इथं म्हणावं लागेल. ओव्हर टू संदेश पाटील. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स पुढील स्वागत आणि सन्मान उपविभाग प्रमुख साईबाबा परिसर रणजित नाईक साहेब उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर. आपण पुढे यायचं आहे. मी विनंती करते अरुण पाटील मामा यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो या ग्राउंडसाठी देखील त्यांच्या माध्यमातून पाण्याचा टँकर नक्कीच BTPL असो किंवा भादवड बी धमाका असो नेहमी राहिलेला आहे. त्यांचा हा सन्मान इथे करताना अरुण पाटील मामा रणजित नाईक साहेबांचा हा मान सन्मान इथे करत आहोत आपण. प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि माहेची शाल
आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत आपण. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर नारायणजी तरे काकांचा हा सन्मान इथे होत आहे. आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांचा आपण सन्मान करतोय. मी अरुण पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान करायचा. आपण त्यांच्या शुभास्ते आपण BTPL भादवड बी धमाकामध्ये सर्व पाहुण्यांचा सन्मान केला होता. आता त्यांचा सन्मान आपण आई एकविरा ग्रुपच्या वतीने करत आहोत. त्या आलेत या स्पर्धेमध्ये, आभार व्यक्त करतोय आम्ही. या स्पर्धेच्या माध्यमातून माहेची शाल दिली जात आहे, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करीत आहोत पाहुण्यांना. धन्यवाद. चला, स्वागत speed आणि up करायचं. सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. एसी व आपण पाहतोय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय या अरुण पाटील मामा यांना की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. विशेष कार्यकारी अधिकारी आपण पाहतोय त्यांचा हा मानस सन्मान. आणि जेव्हा जेव्हा आषाढी एकादशीची वारी असो किंवा कोणतीही वारी असो, नक्कीच साहेबांचं मोठं योगदान असतं. आणि फायनल मॅच पाहूया, एन्जॉय करूया. बाकी सत्कार थोड्या वेळातच आपण नक्कीच करूया. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय अभिषेकच्या मॅन फ्रॉम टेमघर हा गोलंदाज. दुसरं षटक टाकण्यासाठी आता मात्र जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 35 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू 35 धावा. मॅच ऑन. पाहूया गरम होताना फायनलचा सामना. आवेश पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे मोठा हादरा योगेश्वर याच्या रूपामध्ये बसताना जय हा बाद झालेला आहे. ओव्हर टू संदेश पाटील. तर पहिला हादरा बसतोय संघाला. जय याच्या स्वरूपात षटकार ठोकल्यानंतर बाद झालाय. नवीन फलंदाज जयेश आलेला आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण का जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. फायनल इथे मात्र तगडी होताना इथून अजून एक दोन मोठे फटके आले तर शेवटच्या 2 षटकामध्ये दडपण कमी होऊ शकतो. कशा प्रकारे गोलंदाजी होते की चांगली फलंदाजी होते. सन्माननीय किशोर पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज जयेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. योगेश्वर अजूनही क्रीजवरती आहे. सलामीचा फलंदाज आवेश मॅन फ्रॉम टेमघर सामना करण्यासाठी तयार. जयेश विषय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. खूपच तेज चेंडू होता, स्पीड जास्ती होती या चेंडूमध्ये. चांगला चेंडू. आवेश याने मात्र चांगला कमबॅक केलेला. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर डॉट केलेल्या चेंडूला चांगला कमबॅक म्हणावा लागेल. आवेशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये केलेली. मात्र विसरून चालणार नाहीये. कालच्या दिवसामध्ये फायनलला पोहोचलेला संघ, ज्याने अनेक मातब्बर संघांना पराभूत केलं. रिग्नेश असेल, त्रिमूर्ती असेल, असे मोठे नाव, खांडवाल असेल. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे स्विंग झाला, आतमध्ये आला आणि कुठल्याही प्रकारचा समजला नव्हता. इथे फलंदाजाला एकच धाव. एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18. चांगली गोलंदाजी. इथे मात्र चांगला व्हेरिएशन आवेश याच्यामध्ये. आता मात्र साईड चेंज करताना राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल तो डावखुरे हाताचा फलंदाज योगेश्वर. सामना करायला डावखुरे हाताचा फलंदाज योगेश्वर. आवेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय डावखुरे हाताच्या फलंदाजाला. इथे मात्र चांगला फटका होतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडनं होते चूक. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. निश्चितच एक महत्त्वपूर्ण 4 धावा संघासाठी आलेल्या आहेत. या 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22. अजूनही जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत आणि या षटकातील काही चेंडू अजूनही शेष आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी होते आवेशाच्या माध्यमातून.
योगराज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आवेश सामना करेल डावकरी आताचा फलंदाज योगराज. हो इथे मात्र क्लीन बोल्ड. एक चांगला गोलंदाज आणि त्याचा प्रत्यक्ष दाखवताना इथे चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलेला आवेशाने मॅन फ्रॉम टेमघर. बघा स्पीडअप करायचं आहे. फलंदाजी करणारा संघ तुम्हाला अजूनही 12 चेंडू खेळायचे. धावसंख्या बाकी आहेत त्या 30. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 15.00 ची सरासरी गाठावी लागणार आहे. याची नोंद घ्यायची. नवीन फलंदाज येतोय तो आदेश. पाहूया आदेशाने चांगली यष्टी रक्षकाची भूमिका बजावली आहे या स्पर्धेमध्ये. अनेक वेळा पाहिलं मी चांगल्या प्रकारे गोलंदाजाला गाईड केलं. अजय आता मात्र संघाचा ब्रह्मास्त्र काढलेला अनिकेत, त्याने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. अनिकेत याने एक जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट मेडन ही सुद्धा गोलंदाजी केली होती. पाहूया कर्णधाराने मुख्य षटकासाठी त्याला प्राचारण केलेलं आहे आणि हा षटक ठरवेल की कोणता संघ या ट्रॉफीच्या अजून जवळ जाणार आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर एक ॲडव्हान्टेज असेल ते ठाकराच्या पाड्या संघाला, आणि जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर ट्रॉफीच्या खूपच जवळ असेल तो चाविंद्र संघ. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा. अनिकेत हो इथे मात्र सुंदर चेंडू अनिकेतच्या माध्यमातून ऑफ साइडला परफेक्ट यॉर्कर टाकला होता. निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेतच्या माध्यमातून. जयेशला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. अनिकेत पुन्हा एकदा इथं मात्र लोअर फुल टॉस लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातो सीमा पार. षटकार डीजे. आता मात्र समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. मॅच ऑन होतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28 धावा. धावसंख्या 28. गोलंदाज तयार अनिकेत. हो इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून बीट होतोय बॅट्समन. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. बघा 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. जगदीश 11 चाविंद्रा मात्र सातत्याने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो अनिकेत. पुन्हा एकदा त्या साईडला चेंडू. इथे मात्र बीट बॅट्समन होतोय. रनआउटची संधी आणि धाव कंप्लीट केलेली आहे. 22च्या रूपामध्ये ही धाव आलेली आहे. या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 29. आता जिंकण्याकरता 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अनिकेत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा त्याच्या बॅटच्या पट्ट्यात देत नाही. स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती 30. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. जयेश याच्या बॅटवरती चेंडू आला नव्हता. जर मोठा फटका आला नाही इकडनं तर मॅच मध्ये इन करू शकतो, नाही तर मुश्किले वाढतील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आलेला नाहीये. चला नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग नकोय अजिबात.
वारंवार आयोजक देखील सूचना देत आहेत, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कोणत्याच संघावर अन्याय होणार नाहीये, तर प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कारण की आपण मॅचच्या समाप्तीनंतरच स्वागत सन्मान करणार आहोत सर्व पाहुण्यांचे. भरपूर पाहुणे जे आहेत उपस्थित या व्यासपीठावर आपण पाहतोय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. हु विल बी द विनर ऑफ दिस टुर्नामेंट? स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषक. या चषकावरती जर आपल्याला नाव कोरायचं असेल तर या 22 धावा डिपेंड करायच्या असतील ते ठाकराच्या पाडा संघाला, आणि जर या चषकावरती नाव कोरायचं असेल चाविंद्र संघाला, जगदीश 11 चाविंद्र संघाला, तर 6 चेंडूमध्ये या 22 धावा कंपल्सरी काढाव्या लागणार आहेत. मॅच इकडनं ऑन झालेली आहे. पाहूया कशा प्रकारे या 22 धावा होत आहेत. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अमोल ठाकूर, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. उजव्या हाताचा हा फलंदाज डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतोय आणि चांगला व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. 6 चेंडू 22 धावा. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो तो कार्पेटच्या साहाय्याने एक्स्ट्रा कव्हर मिड विकेटच्या रिजनला. एक धाव पूर्ण, चांगली फेकी आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 31. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. आता मित्र संपूर्णपणे दारोमदार असणारे ते जयेश याच्यावरती, कारण का त्याने एक षटकार ठोकलेला क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 5-21चं इक्वेशन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र जेल बाद. स्पीड अप करावे. चेंडू आणि 21 धावा. नवीन फलंदाज येतोय भावेश जोशी. चलाच लगेचच मॅच सुरू करायची आहे. न्यू बॅटर टीमचे कॅप्टन आलेले आहेत भावेश जोशी. टीम अडचणीमध्ये आणि टीमचा सेनापती मैदानाच्या आतमध्ये लेट आलाय मयूर, असंच म्हणू शकता आपण. नक्कीच ही चूक महागडी ठरू शकतो. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ते गोलंदाज अमोल याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. नेहमीच 4थं षटक अडथळलंय आणि त्या 4थ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने लॉंगांच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकदा पूर्ण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. आता मात्र बॉडी लँग्वेज पूर्णपणे पडलेली आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाची आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जवळजवळ प्रांशी 11 ठाकराचा बडा संघ. पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या वरून, चेंडू सीमा रेषा पार. पहा, प्रांसी 11 ठाकरेचा पाडा टीमचा 12वा खेळाडू खालती उतरून गेलेला आहे. 2 धावाने पॅनल्टी जी आहे इथे लागली गेलेली आहे संघाला. लक्षात असू द्या, हे नियम सर्वांसाठी आहेत, लक्षात असू द्या. इक्वेशन सांगायचंय, 2 धावा मॅनेज करायचे आपण. 1 चेंडू 12 धावा. कुठल्याही प्रकारची जर चुकी नाही केली गोलंदाजाने तर विजय संपादन करू शकतो. मात्र जर नो बॉल आला, चला लहान मुलांनी साईडला व्हायचंय आणि हा डेट चेंडू. 1 चेंडू 12 धावा. मॅच जिंकल्यानंतर लहान मुलाने थोडा लेट जायचं मैदानाच्या आतमध्ये आणि पंच मिलिंद म्हात्रे आणि जगदीश नाईक आपण बेल्स घ्यायचे आहेत. आणि वाईटचा इशारा येतोय. खेळ आपण समजू शकतो मित्रांनो. चला खेळ कंटिन्यू करायचा आहे. वाईटचा इशारा आले पंचाकडे. ही 1 धाव. आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 1 चेंडू 11 धावा. चला चला मैदानाच्या बाहेर निघायचं लहान मुलाने. बघा, इथून जर एक चुकीचा चेंडू आला तर काही होऊ शकतो. प्लीज कॉपरेट करायचंय. लहान मुलांनी साईडचा वरती आहे. चला, चेंडू टाकून झालेला नाहीये. चला ऑर्गनाइज कमिटी, लहान मुलांनी साईडला व्हायचंय. चला, किती
प्रांशी 11 ठाकरेच्या पाड्यावर संघावर किती प्रेम आहे बघा आमच्या गावातील लहान मुलांचं. बघा इकडनं जर नो वगैरे चेंडू आला तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. Please, जाता जाता या मुलांना काहीतरी बक्षीस देऊन जातील दीपेश ठाकूर. लहान मुलांना साईडला व्हायचं आहे. ओ सुंदर चेंडू आणि विनर होत आहे या स्पर्धेचा मानकरी ठरतोय प्रांशी 11 ठाकरेचा पाडा. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. बेल्स जमा करायची आहे. खूप खूप अभिनंदन. चॅम्पियन ठरलेला आहे प्रांशी 11 ठाकरेचा पाडा संघ. खूप खूप अभिनंदन दीपेश ठाकूर अँड टीम. आपण लगेच दुसऱ्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. चला आता आपण सन्मान करणार आहोत पाहुण्यांचे. अजय पाटील आपले सर्व जे सदस्य आहेत त्यांना आपण सत्कार सन्मानासाठी तयारीत ठेवायचे. चला गजेंद्रभाऊ गुळवी यांचा सुद्धा एक बिग शो येत आहे होम मिनिस्टरच्या माध्यमातून. नक्कीच त्याची नाव नोंदणी उद्यापासून चालू होत आहे 5 तारखेपर्यंत. गावातील सर्व महिला वर्गांना ही सूचना पोहोचवायची इंटरनेटच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्षात. नक्कीच होम मिनिस्टर म्हणून देखील आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मान सन्मान आज ज्यांचा वाढदिवस आहे राजेश नाईक यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी अरुण पाटील मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. आज राजेश नाईक आमचे मामा यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने त्यांची उपस्थिती इथे आणि त्यांना इथे सन्मानित करत आहोत पाहुण्यांच्या शुभास्ते. माहेची शाल दिली जात आहे. या स्पर्धेचं यादगार सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आपण आलात या स्पर्धेमध्ये धन्यवाद. तसेच स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपण पाहुण्यांचं करणार आहोत. सन्माननीय गजेंद्र गुलवी यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय अरुण पाटील मामा यांना आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विभाग प्रमुख शहर अध्यक्ष शिव वाहतूक सेना आपण पाहतोय गजेंद्र गुलवी यांच्या माध्यमातून ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा हा मान सन्मान आणि त्यांचं नक्कीच एक मोठा सन्मान वाढवणारा महिलांचा सन्मान वाढवणारा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे याच ग्राउंडवर. गजेंद्र गुलवी भाऊ आपण आलात या स्पर्धेमध्ये धन्यवाद. त्यानंतर सुनील नाईक मामा आपण पुढे यायचे. आपला देखील आम्ही मान सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. आपण उद्घाटनच्या सोहळ्यामध्ये तर उपस्थित होते मात्र बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये देखील आपण उपस्थित राहिलेले आहेत. आपण सन्मान करत आहोत आणि त्यानंतर आपण ट्रॉफी स्पॉन्सर नक्कीच त्यांचं देखील मान सन्मान इथे करणार आहोत. सर्वप्रथम योगेश गुलवी दादूंना विनंती करतो की आपण यायचं आहे. आम्ही आपला स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत. मी विनंती करतोय अरुण पाटील मामा यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहुण्यांचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देत आहोत तो सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचा मान सन्मान इथे करत आहोत. योगेश गुलवी